मम्माच्या मांडीवर बस. मम्माच्या मांडी. कशाला? चेरी चेरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एव्हरीथिंग अराउंड चेरी. इंस्टाग्रामचे काही रील्स बघून काही जणांनी मला विचारलं की गोव्याचा व्लॉग कधी येणार आहे. तर हा आहे तो व्लॉग. याचा पहिला पार्ट ऑलरेडी आलेला आहे आणि तो खूप जणांना आवडतोय. खूप छान छान कमेंट्स पण येतात, त्यासाठी थँक्यू. आणि हा आहे दुसरा पार्ट. तर व्हिडिओ पुढे जाण्याआधी मला काही टिप्स शेअर करायच्या आहेत तुमच्यासाठी. ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो की प्रवासात मुलांना काय खायला द्यायचं, आपण हेल्दी स्नॅक्स काय देऊ शकतो. म्हणजे जनरली आपल्याला सगळ्यांनाच मंचिंगसाठी काहीतरी हवं असतं प्रवास करत असताना. पण मी असा स्वतःला नियम घालून घेतलेला आहे की शक्यतो मी चेरीला बिस्किट्स, चॉकलेट्स किंवा चिप्स नाही देणार. आणि ह्यावेळेस आमची पहिली लॉंग जर्नी होती, म्हणजे आमचा 5 days 4 nights जर्नी होती आमची. सो माझा असा प्रयत्न होता की मी शक्यतो ह्या गोष्टी कॅरीच नाही करणार. म्हणजे आपण नाही खाल्ल्या तर चेरी पण ऑब्व्हियसली ते बघणार नाही आणि मागणार नाही. तर मग हे सगळं नाही दिलं तर मी चेरीला काय काय दिलं प्रवासात ते मला तुमच्यासोबत आज शेअर करायचं आहे. आणि ह्या गोष्टींमुळे मला फायदा असा झाला की चेरीला पहिले तर कॉन्स्टिपेशन, लूज मोशन किंवा कफ यासारखा त्रास नाही झाला. कारण सतत बिस्किटं खाण्यात आली मुलांच्या की त्यांना कफ होतो किंवा प्रवासामध्ये पाणी कमी पिलं जातं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन तरी होऊ शकतं किंवा जास्त इंटेक झाल्यामुळे लूज मोशन्स पण होऊ शकतात. पण ह्यातला काही त्रास तिला झालेला नाही. आणि मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आमचा एकदम सडन प्लॅन होता, त्यामुळे प्रिपरेशनला काहीच टाईम नाही मिळाला. अदरवाईज आपण जर घरून काही प्रिपेअर करून घेऊन गेलो, मुलांसाठी घेऊन गेलो तर वेल अँड गुड. जे जे काही जण आहेत ते होममेड बिस्किट्स वगैरे बनवून कॅरी करतात, सो ते तर उत्तम पर्याय आहे. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, तर मी कोणत्या अशा हेल्दी गोष्टी मागवल्या आणि त्या कॅरी केल्या. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मखाणे. तर हे असे सॉल्टेड मखाणे पण मिळतात किंवा प्लेन पॅकेटसुद्धा मिळतं जे आपण घरी रोस्ट करू शकतो. तुम्हाला जर हवं असेल तर मी त्याचे एक शॉर्ट व्हिडिओ बनवून कधीतरी अपलोड करेनच. सो मी आय थिंक आधी पण शेअर केलं होतं की चेरी 9 ते 10 महिन्याची असल्यापासून मी तिला मखाणे देते आणि तिला ते आवडतं खायला. सो हे एक हेल्दी स्नॅक्स ऑप्शन आपल्यासाठी खूप चांगलं आहे. हे मी तेव्हा पटकन ऑर्डर करायचं म्हणून हे सॉल्टेड मखाणे ऑर्डर केलेले. ऑलरेडी आता हे संपत आले, एक पॅकेट ऑलरेडी संपलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुरमुरे आणि शेवचं पॅकेट मी घेऊन आले भेळवाल्यांकडून, ज्याच्यात शेव फार कमी प्रमाणात असते, जे थोडंफार टेस्टसाठी चालू शकतं आपल्याला. सो ती एक गोष्ट होती. तिसरी गोष्ट म्हणजे मी चिक्की कॅरी केलेली. सो बारीक शेंगदाण्याची चिक्की पण कॅरी करू शकतो किंवा नारळाची चिक्की ज्याच्यात गूळ घातलेला आहे, अशी मला स्विगीमध्ये हेल्दी स्नॅक्सच्या ऑप्शनमध्ये सापडलं आणि ती मी घेऊन गेले होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे फ्रूट्स घेऊन गेलेलो. तर चेरीला ॲपल आणि डाळिंब खूप आवडतात. सो जेव्हा जेव्हा कधी वाटेल की ही पाणी कमी पिते आणि किंवा मध्ये आपण कुठेतरी थांबलोय तर मी एक छोटा डबा कॅरी केलेला, ज्याच्यात मी पटकन डाळिंब सोलून तिला द्यायचे. सो प्रवास करत असताना ते तिचं मंचिंग एक चालू होतं. हे झालं आपण प्रवास करत असताना. पण आपण जर बाहेर कुठे स्टे करत असू आणि तिथे मुलांना काय खायला द्यायचं, म्हणजे जाताना तर आपण डबा बनवून घेऊन जाऊ शकतो, 1 दिवसाचं आपलं होऊ शकतं. पण तिथे गेल्यानंतर त्यांना काय देऊ शकतो. तर चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या भारतामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स असतातच. सो आम्ही चेरीला इडली खायला आवडते किंवा डोसा खायला आवडतो, सो ते आम्ही ऑर्डर करतो. रात्रीच्या वेळेस दाल खिचडी, आम्ही जिथे स्टे करत होतो तिथे आम्ही दाल खिचडी ऑर्डर करायचो. त्यामुळे ते हेल्दी एक होऊन जायचं आणि जास्त हेवी पण नाही. पुन्हा सध्या तिला पोहे खायला आवडायला लागलेत, मटार टाकून उपीट खायला आवडायला लागले. सो नाश्ता करायला गेलो की आम्ही ते तिला खायला द्यायचो. आणि जिथे आम्ही स्टे करत होतो तिथे ब्रेकफास्ट तर कॉम्प्लिमेंटरी होताच. सो तिथे जर काही मिल्कशेक्स असतील किंवा बॉइल्ड एग्स असतात, कधी कधी हेल्दी सँडविचेस पण असतात, फ्रूट्स असतात, सॅलड्स असतं, सो ते ब्रेकफास्टला देऊ शकतो. सो असं ओव्हरऑल दिवसाचं मॅनेजमेंट माझं होत होतं. आणि ह्याचा हाच फायदा
फायदा झाला मला की चेरीचं शीची वेळ आणि झोपेची वेळ ही डिस्टर्ब नाही झाली. इथे जे तिचं रुटीन होतं तेच तिथे कंटिन्यू झालं. त्यामुळे तिने पण दिवसभर खूप छान एन्जॉय केलं आणि आम्ही पण खूप छान एन्जॉय करू शकलो. सो आणि तुम्हाला जर अजून काही ॲडिशनल वाटत असेल की हे पण आपण मुलांना देऊ शकतो किंवा तुम्ही जर कॅरी करत असाल, तुम्ही तुमच्या मुलांना देत असाल काही हेल्दी स्नॅक्स, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण ते फॉलो करेन. चला आता पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. निघायचं. गर्दीच गर्दी. खूप गर्दी आहे रे. आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही पॅरा रोडने केली. बाय द वे, इथे एका बोर्डावर मराठीमध्ये पर्रा रोड लिहिलं होतं, पण इंग्लिशमध्ये याचं एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. गोवामध्ये येऊन मी जर या रोडवर फोटोज नसते काढले तर मी काहीतरी मिस केलं असतं असं मला वाटलं असतं, पण तसं नाही झालं. ऑलरेडी टुरिस्ट लोकांची गर्दी वाढत चालली होती, पण आम्ही सकाळी लवकर बाहेर पडल्यामुळे कारच्या रूफटॉपवरून हा संपूर्ण व्ह्यू छान कॅप्चर करता आला आणि छान छान फोटोजसुद्धा काढले. या रोडची इन्स्टा रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सवर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तुम्ही जर नसेल पाहिला तर नक्की पहा. तर पॅरा रोडवर छान मस्त मस्त फोटोज काढून झाल्यावर आम्ही निघालो साऊथ गोवाला. प्लॅनिंग तर फक्त पॅलोलम बीच आणि तिथलं मार्केट फिरण्याचं होतं, पण तिथे गेल्यावर आम्ही अजून एक सुंदर गोष्ट प्लॅनमध्ये ॲड केली. ती काय ते तुम्ही आता स्वतःहूनच बघा. आज आहे डे 3. आज आम्ही आलो आहे पॅलोलम बीचला, साऊथ गोवाला. काल आम्ही पूर्ण नॉर्थ गोवाचे जे चर्च आहेत सगळे ते आणि पंजिमचं मारुतीचं मंदिर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, खूपच सुंदर मंदिर आहे, ते कवर केलं. आणि आत्ता दुपारचे 2-2:30 वाजलेत. आम्ही नॉर्थ गोवाचं पॅरा रोड पण कवर करून आलो इकडे आणि थोडंसं आता स्नॅक्स घेतलं आहे, चेरीला थोडं खायला घातलं आहे आणि आता आम्ही आलो आहे पॅलोलम बीचला. दुपारची वेळ आहे त्यामुळे खूप शांत निवांत, त्यात बिलकुल गर्दी नाही आहे आणि इतका क्लीन बीच आहे ना. आणि आता आम्ही करत आहोत बोट राईड, ईगल फीडिंग वगैरे आहे.
बस मम्माच्या मांडी. कशाला? हम्म? चावायला? मम्माच्या मांडी बसायला लावते सिगलला. हा? काय ग? कितने सालों से ऐसा है? बैलेंसिंग रॉक. हे थांबतात ना मम्मा होई का तो? अरे बाप. ते वरती पण बसलेत ते झाडावर. हे आहे बॅलन्सिंग रॉक. आणि गेले अनेक वर्ष हा रॉक असाच आहे, नेचर्स क्रिएशन. आणि हे दादा आहेत ते गेली 17 वर्ष इथे ईगल फिडिंग करत आहेत. त्यामुळे इथले गरुड, कावळे आणि सगळ्या प्राण्यांना माहिती असतं की आता आपल्याला मस्त खायला मिळणार आहे. पे देखो वो हाँ। किंग है, वो आएगा कहाँ पे आएगा? उधर. ठीक है. रेडी 1 2 3. अरे हा बघ. आपको कैसे पता वही आएगा? हाँ? कहाँ पे? वहीं पे जाके फेंका था. आता बीगलला बघा, त्यांच्या हातात खाऊ आहे ना. अरे अरे अरे. हो हे बघ ईगल. काय आहे? काय आहे? ईगल आहे. कुठे ईगल? कुठे आहे? सांग दादा, खाऊ द्या ईगलला सांग. सही है यार, मतलब आप लोगों ने इतने 17 साल से इसको ये कर रहे हो. हाँ? घेऊन गेला. झगड़ा करते. हे बघ माऊ इकडे. हे बघ चिचू बघ. खाऊन देत नाही येत. बघ, कावळ्यांचा नंबर कधी लागायचा? इकडे ईगल. मऊ इकडे काय आहे? क्रोज आहे सगळे. हे बघ काय आहे? कावळे आहेत सगळे. हा क्रो आहे, क्रो. मऊ ऐक ना. अगं हा क्रो आहे, ईगल नाहीये. इथे कावळे आणि गरुड यांच्यात कॉम्पिटिशन चालू आहे. तर दादांनी सांगितलं की कावळे आहेत ते चोचीने पकडतात आणि गरुड आहेत ते पायांनी पकडतात. त्यामुळे कावळ्यांच्या काहीच हाती लागत नाही. ते बिचारे इथे दुसऱ्या झाडावर असे ग्रुप करून बसलेत आणि कधी खायला मिळेल याची वाट बघतात. त्यामुळे दादांचं दोन्ही बाजूला चिकन फीड करायचं काम चालू आहे. आणि चेरीला काळजी वाटते ती त्या बुबूची. बुबूला द्यायचंय खाऊ. इथे बुबू बसलाय ना, त्याला खाऊ द्या. ईगलला बस झाला आता. आला 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 आला. ट्रस्ट मी, इतका सुंदर अनुभव होता. कधी कधी ना अनप्लॅन गोष्टी सुद्धा सुखद अनुभव देऊन जातात. तुम्ही जर कधी साऊथ गोवाला आलात तर हा अनुभव नक्की घ्यायलाच हवा.
खूपच स्वच्छ बीच आहे आणि इतकं आज बिलकुल गर्दी नाही आहे, बिलकुल रश नाही आहे. आणि चेरीने तर ऑलरेडी भिजायला सुरुवात केलेली आहे. आले 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 ठीक. चेरीने मज्जा केली ना आपला पैसा बसून. पहिल्या वेळेस घाबरलेली थोडीशी. आलं आलं. चेरी चेरी बेबी बेबी ना तिथे. हां कधी आहे. सो आजचा शेवटचा दिवस आहे गोवामध्ये. काल समुद्रात चेरीने जी मज्जा केली आहे ना तिला बघून आम्ही पण खूप धमाल केली. आम्ही खूप भिजलो पाण्यात, त्यामुळे शूट करता नाही आलं. आणि आज 12 वाजता चेकआउट करून आम्ही अगोडा लाईट हाऊस बघितला आणि दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत गोवाला टाटा बाय बाय करून निघालो. खूप अमेझिंग जर्नी होती. चेरीने पण खूप कोऑपरेट केलं आणि छान एन्जॉय पण तेवढंच केलं. चला सुट्टी संपली, आता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करायची. आय होप तुम्हाला हे 2 व्लॉग्स आवडले असतील आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.